काहीच होईना काहीच होईना. बाबा अनुराग. तर वेलकम बॅक गाईज. आणि आपण आलेलो आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. हे ब्लॉग असणार आहे वंडरलाचा ब्लॉग आहे. आणि तिरुपतीला गेलतो आम्ही, पण तिथं शूट काहीच नाही केलं आम्ही, कारण तिथं गर्दी लई होती. आणि आता आपण इथलं शूट करणार आहे. आणि भाई आलेले आहेत, सिंगारे आणि चिट्टे आणि विन्या, आणि आमच्यासोबत आहेत 5 जण. तर आम्ही 5 जण आहे. एअरबीएनबी बुक केले, संध्याकाळी एअरबीएनबी पण दाखवतो. आणि व्ह्यू बघा तर हे बघू शकता तुम्ही. आणि आज जाऊन आपण प्रत्येक राईडचं गोप्रोमध्ये शूट करणार आहे आपण. तर लेट्स स्टार्ट. तर हे आहे वंडरलाचं बाहेरचं दृश्य. आणि चिट्टे, तिरुपतीची ट्रिप सांग तुझी पोराशनी कशी झाली? एक नंबर जबरदस्त. लॉर्ड आहे आपला. आमचं तिकीट आम्ही काढलेलं आहे पहिल्यापासूनच. विनायक शेठ काय म्हणणं आहे तुमचं? एक नंबर आहे. चला कुठनं इथं जायचं आहे काय? लॉकर आहे. अरे फोनला तसलं भेटलं ना. सिंगारे कसं वाटते तुला? फायनल तुला एंट्री भेटली, छान वाटतंय. वंडरलामध्ये मोबाईल ठेवला की आता पहिला वॉटर स्लाईडला जायचं ना. चला चला चला. काय काय चालू आहे विचार त्यांना. जाऊ पहिला. काय विनायक शेठ कसं वाटलं? लय भारी आहे ना. हा अरे भाई ते सोडताना असलं झालं. तिथं वर सोडताना पडता वाटलं भाई. मग काय तर एवढंला का ह्याच्यात बी झालं नाही मला. आम्ही ह्याच्यात बसलेलो रे दुबईमध्ये. ते वर्ल्ड फास्टेस्ट होतं खरं. त्याला बी एवढं वाटलं नाही खरं. ह्याला लय वाटलं बे. मे बी जरा आजारी असल्यामुळं असेल. आपला बघितलास तू कसा लय भारी आलाय का? कसं वाटलं? कसं वाटलं? लय भारी. दाढ फाटली तुला? एक नंबर जबरदस्त. आणि भाईचा बीपी लो झाला वाटतं. तर गाईज आणि माशी काढणार आहे आमचा. Hey guys, I'm the tour guide on this trip. Welcome to the journey of the deep sea. काय चिट्टे कसं वाटतंय या राईड मध्ये बसून? आण्या ते मागं राहिल्यात. आण्या कुठं आहे? आण्या गेला काय? आण्या मागं आहे. तर ही राईड लय ओझी आहे गाईज, कारण तिथं गेल्यावर पाणी लय भारी ओढतं. तर आपण मुद्दाम फ्रंट व्ह्यू घेतला आहे, कारण व्हिडिओ चांगला येईल असं मला अपेक्षित आहे ह्याच्याकडून. काय आहे कसा आहे बाळ? कसा आहे? दोघं आले बघा. असं पाणी उडतंय. लय भारी सीन आहे. लय भारी सीन आहे. आणि तुम्ही सारखं BDSच्या पोरींना बोलता, हे तुम्हाला कसं वाटतंय? तरी तुम्ही कॉन्स्टंट पोरीवर असता बोलताना फोनवर. कधी बघितलंस? कधी बघाय नाही. कॉन्स्टंट तुम्ही BDSच्या पोरींना अप्रोच करता, वेगवेगळ्या पोरींना बोलता. तर ह्याचं आपण सोल्युशन सांगा आम्हाला. ट्रिपला तुम्ही पोरांवर आलाय, खरं तुम्ही वेळ द्यालाय पोरींना. कसं व्हायचं? आणि हा हो. तर गाईज आता चाललोय आपण गाडीचं खेळ. डॅशिंग कार खेळायचं का? अरे चल चल डॅशिंग कार राहू दे. चला गाईज आता. तर आपण वेव पूलला चाललेलो आहे. आणि पायलही भाजाले तिथं. मैं जाता इधर से. इधर ये वाला. तर गाईज आपण भयानक राईड करत आहे. काय वाटलं नाही आपल्याला.
माझं टार्गेट नेक्स्ट टाइम तिथंपर्यंत जायचं. चिट्ट्या ये, चिट्टे ही राईड करत आहे गाईज. तर गाईज आपण सिंगारेच्या मागतो. एक नंबर म्हटले ना सिंगारे. अबे सिंगारे पलटी हुई ना. आलं फुटलं. तर गाईज आता ही वाली राईड आहे ज्याच्यात 5 जण बसतात आणि आम्ही 4 जण जाणार आहे ह्याच्यात. ह्याला राईडला लई मजा येईल कारण आमचा सगळी ग्रुप सोबत जाणार आहे राईडला. शूटिंग झाली चालू झाली. चिट्टे मागं राहिलाय काय चिट्टे, बाकी आम्ही सगळे आले नाही. बरं आई गोप्रोचं का नाही गाईज आपण चेस्ट माउंट आणि हेड माउंट ऑर्डर करणार आहे. हे 2 माउंट जर आपल्याकडे असतील ना तर काहीच अडचण नाही आपल्याला शूटिंग करण्यात. कारण आता कसं होते ते जे उतरते ना तिथं म्हणजे ती वाली राईड जी आहे ना त्याला मला दोन्ही हातानं पकडायला लागते मॅटला. तर ती मॅटची ग्रिप ती ॲडजस्ट झाली ना. आता नेक्स्ट टाइम मी करून बघतो. मलाच का वाटायला कारण एक साईडला मी धरलो की ते जरा इकडं बेंड होणार ना. तर ते तेवढं आपण करू. बाकी लय भारी झालं राईड डबल करायचा आहे. आणि विनय सगळ्यात भारी राईड तुला कुठली वाटली वॉटर राईडमध्ये? आता ती लास्टवाली ते पडला नाहीस ना 90 डिग्रीवर. 90वर पडू. 90 बघू आता. 90ला बघू. पोरं सगळी बसल्यात बघा गाईज. आणि ह्यावेळी मी फुल ट्राय करणार आहे कॅमेरा या सोबत घेऊन जायचा. कारण मला ऑब्झर्व केलं बघा कॅमेरा घेऊन जायला दिन झाल्यात. पण अन्नीला वेळ भेटलेला आहे गाईज मित्रांसोबत फिरायला. अन्नीला चला राईड चालू होईल बघू आपण ह्यावेळी ट्राय करू. हे जर झालं सक्सेसफुल गोप्रो चेस्ट माउंट घ्यायला लागणार आहे गाईज मला. कारण चेस्ट माउंट जर असला आणि हेल्मेट माउंट जर असला हो ते बटन दाबते की तुझं ऑटोमॅटिक आहे रे माझं नाही वाटतं. तर ह्यावेळी बघू कॅमेरा जमला काहीच होईना. हा लय भारी वाटलं. आणि कसं वाटलं तुला त्या बिळात जाऊन? चला आता वेव पूलला जाऊ आणि 1-2-3 राईड मारू. मस्तपैकी दिवस कटला गायचा आजचा. हा आणि रात्री बिर्याणी पिस्ता होती. फक्त कॉफी राईड लागू नये म्हणजे झालं. पाणी लई गरम आहे बहुतेक. लई जण केलं. लयच एक्साइटेड आहे तुम्ही. आवाज तर लई आलाय मला. चालू झाला हलका एकदम बारीक वेव आले. तेव्हाच जास्त आहे पोरांचा कालवा. पाणी हिट करायचं चालू झाले पटकन वाढली आहे चल की मला चलते. तर गाईज बूमरँग ह्या राईडला मी आणि अन्नी चाललेला आहे. आणि ह्याच्यावर बस नाही मी आणि अन्नी गाईज बूमरँग मध्ये बसलो. अबे आणि अबे कंदीलाही आल्या कसलं उठलं बे. थम्सअप पण काय जसं
आपल्याला इग्नोर करून एकटा फिरत होता, तसा आता विनायक केलाय, आम्हाला कोल्हा आणि एकटा फिरालाय. तर आम्ही भरपूर राईड केले आणि ह्या एक राईडला आलेलो आहे. हे राईडचं वैशिष्ट्य म्हणजे इथं डिस्टन्स जास्त आहे आणि ह्याच्यावर बसून जायचं असतं. पाणीपुरी ॲस्थेटिक भेटल्या त्यामुळे पाणीपुरी खाल्लं आणि एक स्प्रिंग पोटॅटो खाल्ला. अजून एक सांगितले चिटकेला आणायला. आणि ही पाणीपुरी मी आणि अन्नीमध्ये खाणार आहे आणि सिंगारे वैयक्तिक पाणीपुरी घेतला. जरा भूक लागल्या. लेस भारी केले बी आणि होय पाणी एवढं देत आहे अजून. तर अन्नी उंडगू अन्नी कसं वाटत आहे तुला फिरून? कंड जिल्हा का आज रात्री RCB फायनल मॅच आहे आणि जर RCB जिंकली 4 लेकर माझ्यासोबत आहेत. जर RCB जिंकली 4 लेकर तर सगळ्यात मोठं थाला. तर काही आता सगळं आवरलेलं आहे बघा. मी आणि अन्नी तर आवरला आहे. ती दोघं आतच बसल्यात तिथं पाण्यात वेव पूल करत बसल्यात. तिथं विंडमिल चालू झाले मोठं, तर त्याच्यात बसणार ते बघा मागं दिसते त्याच्यात जाऊन बसणार आहे लगेच. तिथनं नजारा पूर्ण सिटीचा लई टॉप आहे, लई टॉप. काय भारी व्ह्यू आहे, काय भारी व्ह्यू आहे. लिफ्ट आहे इथनं लिफ्टवरनं वर आणि त्या तिथं जे काच दिसते का त्या काचेवरनं थांबायचं, ते काच खाली करते आणि ह्याच्या मागं IPL बास. So guys, let's say bye bye to Wonderla and meet you next time buddy. तर गाईज आता तुम्हाला आमचं Airbnb दाखवतो. तर हे आहे आपलं Airbnb. आपलं ऑर्डर आलेलं आहे पिस्ता हॉटेलमधून, इथं लई फेमस आहे. त्याच्यावरनं बिर्याणी मागवली आहे सगळ्या पोरांना. सिंगारी मॅचमध्ये बिझी आहे, RCB जिंकल असे अपेक्षा करते. आणि ही हॉल आहे. It was at this moment that he knew. He fucked up. परत आणि इकडनं आलं की इथं एक बाथरूम आहे, ही दुसरी रूम आहे आणि ही फ्रीज आहे आणि ती आहे किचन. किचनमध्ये दाखवायचं म्हणलं की किचन आहे. आणि असा होता आजचा ब्लॉग आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग करणार आहे. आपला पुढचा ब्लॉग जे असणार आहे ते नानिमीची वॉटरफॉलचा असणार आहे. तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि स्टे ट्यून गाईज. बाय.